अगदी बरोबर। 1 एप्रिलपासून तुमचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड एवढंच काय तर तुमच्या जवळ असलेली कॅशसुद्धा आता चालणार नाही। आणि केलाच या सर्वांचा वापर तर पैसे डबल द्यावे लागतील। कारण महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी काल 7 जानेवारी 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक मोठा व महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे आता प्रत्येकाला सरकारने सांगितल्याप्रमाणेच त्याच मार्गाने किंवा त्याच प्रकारे पेमेंट करता येणार आहे। मग तुमच्याकडे कॅश असो, डेबिट कार्ड असो किंवा क्रेडिट कार्ड असो, शासनाने ठरवलेल्या मार्गानेच पेमेंट करणे बंधनकारक असेल। नाहीतर आहे त्याच्यात दुप्पट रक्कम भरावी लागणार आहे। पण कशाचं पेमेंट, निर्णय काय आहे आणि असा निर्णय घेण्यामागचे कारण काय, तर सर्व काही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजेच या प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत। नमस्कार मित्रांनो, ज्यावेळी आपण बाय रोड महाराष्ट्र राज्यात किंवा इतर कोणत्याही राज्यात प्रवास करतो त्यावेळी अनेक ठिकाणी आपल्याला पथकर भरावा लागतो। आता पथकर म्हणजे टोल हा भरावाच लागतो। सुरुवातीला टोलची रक्कम कॅशमध्ये दिली जायची आणि त्या बदल्यात पावती मिळायची की कोणत्या ठिकाणी तुम्ही टोल भरलेला आहे। त्यानंतर या पेमेंट मोडमध्ये हळूहळू डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, स्मार्ट कार्ड या सर्वांचा समावेश झाला। थोडक्यात या मार्गांनी सुद्धा पेमेंट करता येऊ लागले। आणि या सर्वांनंतर आला तो फास्टॅग, ज्यामुळे फास्टॅग मोबाईलसारखा रिचार्ज करून टोलची जी काही रक्कम असेल ती कम्प्युटराइज सिस्टम आणि कॅमेऱ्याच्या साहाय्याने आपोआप त्यातून कापून घेतली जाऊ लागली। त्यामुळे जास्त वेळ उभं राहण्याची गरज पडत नव्हती। पटापट टोल कापले जात असून लवकरात लवकर वाहने पुढच्या प्रवासाला लागत होती। पण तरीसुद्धा फास्टॅग सोबत इतर पेमेंट ऑप्शनसुद्धा उपलब्ध होतेच। परंतु रस्त्यावरची आणि टोल नाक्यांवरची वाढती गर्दी लक्षात घेता काल 7 जानेवारी 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक मोठा निर्णय शासनाने घेतला आहे। तो म्हणजे टोलचे पैसे आता फक्त आणि फक्त फास्टॅगद्वारेच पे करावे लागतील। इतर कोणत्याही मार्गांनी करणार असाल तर दुप्पट पैसे भरावे लागतील। याची माहिती सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे। राज्यात 1 एप्रिल 2025 पासून टोल नाक्यांवर फास्टॅगद्वारेच पथकर भरावा लागणार आहे। या निर्णयानुसार सध्याच्या सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण 2014 मध्ये सुधारणा करण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली। फास्टॅगच्या माध्यमातून पथकर वसुली झाल्यास पथकर वसुलीत अधिक सुसूत्रता, पारदर्शकता येणार आहे। पथकर नाक्यांवर वाहनांचा खोळंबा कमी होणार आहे। यातून वेळेची, इंधनाची बचत होणार आहे। फास्टॅगशिवाय अन्य कोणत्याही माध्यमातून पथकर भरायचा झाल्यास किंवा फास्टॅग सुरू नसेल किंवा टॅगशिवाय वाहनाने फास्टॅगच्या मार्गिकेत म्हणजेच जिथे फास्टॅगची लाईन आहे त्या लाईनमध्ये जर तुम्ही विदाऊट फास्टॅग एंट्री केली तर त्यांना दुप्पट पथकर भरावा लागणार आहे, म्हणजेच दुप्पट टोल द्यावा लागणार आहे। राज्यातील 4 चाकी वाहनधारकांना 1 एप्रिलपासून फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। 1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल। या निर्णयामुळे वाहतूक कोंडी टळून इंधनाची आणि वेळेची देखील बचत होणार आहे। फास्टॅग चालू नसेल तर वाहनधारकाला पथकर टोल रकमेच्या दुप्पट रक्कम भरावी लागेल। त्याचप्रमाणे रोख रक्कम, स्मार्ट कार्ड, क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा कोड किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे टोल भरायचा असेल तरीसुद्धा दुप्पट रक्कम भरावी लागेल। MSRDC अंतर्गत 50 टोल नाके असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यात 23 टोल नाके आहेत। या नाक्यांवर या निर्णयांची अंमलबजावणी केली जाईल। त्याचप्रमाणे राज्यात सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 13 आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या 9 रस्ते प्रकल्पांवर सुद्धा पथकर वसुली सुरू आहे। या ठिकाणी तसेच भविष्यात पथकर वसूल करावा लागणाऱ्या प्रकल्पांसाठी हा निर्णय लागू राहणार आहे। याचाच अर्थ इथून पुढे जरी काही नवीन टोल नाके चालू झाले तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला फास्टॅगनेच पेमेंट करावे लागणार आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा एक कार ओनर असाल आणि तुमच्याकडे फास्टॅग नसेल तर तो लगेच काढून घ्या आणि कुठेही जाण्यापूर्वी त्यात पुरेसे पैसे आहे किंवा नाही याची खात्री करा। अन्यथा जो काही टोल आकारला जातो त्याच्यात दुप्पट पैसे तुम्हाला भरावे लागतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।